हॅलो स्टुडंट्स, कसे आहात? मी राहीन इनामदार, इयत्ता 12वीतील विषय अर्थशास्त्र यामधील प्रकरण क्रमांक 6 निर्देशांक, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात इंडेक्स नंबर, याचा स्वाध्याय घेऊन आले आहेत. आज आपण इंडेक्स नंबर्स किंवा निर्देशांक याचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे योग्य पर्याय निवडा. योग्य पर्याय निवडा यामधील पहिला प्रश्न आहे किंमत निर्देशांकाचा अयोग्य संबंध असलेली विधाने शोधा. इथे अयोग्य या शब्दाकडे लक्ष केंद्रित करायचे आहे. अयोग्य संबंध असलेली विधाने शोधायची आहेत. त्यामध्ये पहिला जे पर्याय दिलेला आहे तो आहे निर्देशांकाचे भौगोलिक साधन. निर्देशांक हे आपल्याला माहिती आहे सांख्यिकीय साधन आहे, ते भौगोलिक साधन नाही. त्यानंतर दुसरं आहे हवेच्या दाबाचे मोजमाप निर्देशांकात केले जाते, असं देखील नाहीये. इथे अर्थशास्त्राच्या दृष्टीने आर्थिक बॅरोमीटर म्हणून निर्देशांकाची ओळख झालेली आहे. हवेच्या दाबाचे मोजमाप करणारे जे असते त्याला वायुभार मापक म्हणतात, त्यामुळे हे देखील अयोग्य संबंध दर्शविते. त्यानंतर तिसरं जे आहे ते आहे आर्थिक चलातील सापेक्ष बदलाचे मोजमाप निर्देशांकात केले जाते. हा भाग अगदी योग्य आहे. आर्थिक चलातील दोन चलामध्ये सापेक्ष तुलनात्मक बदल मोजण्यासाठी निर्देशांकाचा वापर होतो. आपण उदाहरण घेतलेलं 2019 आणि 2011 या दोन कालावधीमध्ये किमतीमध्ये किती फरक झाला आहे, महागाई वाढली का महागाई घटली, हा बदल पाहण्यासाठी निर्देशांकाचा वापर केला जातो. चौथा पर्याय आहे निर्देशांक हा विशिष्ट सरासरीमध्ये असतो. हे देखील अगदी योग्य आहे. आपण वैशिष्ट्यामध्ये पाहिलेलं की निर्देशांक हा सरासरीमध्ये काढला जातो. त्यानंतर योग्य पर्याय दिलेले आहेत क आणि ड. हा पहिला पर्याय आहे. क आणि ड हे तर त्या दृष्टीने योग्य संबंध असलेली विधाने आहेत. अ आणि ब ही अयोग्य संबंध असलेली विधाने आहेत. तिसरा पर्याय आहे ब आणि क, हे चुकीचं असेल. त्यानंतर चौथा जो पर्याय आहे ते आहे अ, ब, क आणि ड. इथे 4 पर्याय दिलेले आहेत. 4ही पर्याय बरोबर नाहीत, हे आपण आत्ताच पाहिलंय. याचं योग्य उत्तर योग्य पर्याय आहे अ आणि ब. या ठिकाणी उत्तर लिहिताना योग्य पर्याय 2 अ आणि ब, म्हणजे फक्त अ आणि ब असं देखील लिहावयाचे नाही. पर्याय क्रमांक लिहायचा, मग जो पर्याय क्रमांक आहे तो लिहायचा अ आणि ब. त्यानंतर अ आणि ब मध्ये कोणते पर्याय दिले होते ते देखील इथे दाखवायचे आहेत किंवा लिहायचे आहेत. अ निर्देशांकाचे भौगोलिक साधन, ब हवेच्या दाबाचे मोजमाप निर्देशांकात केले जाते. अशी 2 अयोग्य विधाने इथे दाखवलेली आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे निर्देशांकाचे महत्त्व खालील विधानातून शोधा. जर आपला प्रश्न चांगल्या प्रकारे तयार झाला असेल की निर्देशांकाचे कोणकोणते महत्त्व आहेत, आपण या प्रश्नाचं उत्तर आरामात देऊ शकतो. पर्याय आहेत भविष्यकाळाचे पूर्वानुमान काढण्यासाठी निर्देशांक उपयुक्त असते. हे पहिलं जे पर्याय दिलेले आहेत तो योग्य पर्याय आहेत. त्यानंतर दुसरं आहे भाववाढीचे मोजमाप करण्यासाठी निर्देशांक उपयुक्त आहेत. हा पर्याय देखील योग्य आहे. तिसरा पर्याय आहे योग्य धोरणाची आखणी करण्यासाठी निर्देशांक उपयुक्त आहेत. महत्वामध्ये हे पहिलं महत्व आपण पाहिलं होतं. त्यानंतर चौथा पर्याय आहे निर्देशांक चुकीच्या वापरासाठी केला जातो. निर्देशांकाचे हे 4 महत्व यांनी दाखवलेले आहेत. पर्याय पाहूया. पहिला पर्याय आहे ब, क आणि ड. दुसरा पर्याय आहे अ, क आणि ड. तिसरा पर्याय आहे अ, ब आणि ड. चौथा पर्याय आहे अ, ब आणि क. असे 4 पर्याय दिलेले आहेत. योग्य पर्याय आहेत अ, ब, क. चौथा जो पर्याय आहे निर्देशांक चुकीच्या वापरासाठी केला जातो. याचं महत्त्व म्हणून याचा वापर आपण दाखवू शकत नाहीत, कारण की निर्देशांक चुकीच्या वापरासाठी होतो हे मर्यादेमध्ये येईल, महत्वामध्ये येणार नाहीत. महत्वामध्ये पहिली 3 वाक्य येणार. म्हणून योग्य पर्याय क्रमांक 4 अ, ब आणि क. मग ही 4 पर्याय कोणकोणती आहेत ती देखील आपण इथे दाखवायची आहेत. भविष्यकाळाचे पूर्वानुमान काढण्यासाठी निर्देशांक उपयुक्त आहे.
भाववाढीचे मोजमाप करण्यासाठी निर्देशांक उपयुक्त आहे. योग्य धोरणांची आखणी करण्यासाठी निर्देशांक उपयुक्त आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न पाहूया. भारान्वित निर्देशांकाला लागू असणारी विधाने. खाली काही विधाने दिली असतील, त्या विधानापैकी कोणती विधाने भारान्वित निर्देशांकाला लागू होतात हे आपल्याला ओळखायचे आहेत. पहिला पर्याय आहे प्रत्येक वस्तूंना सारखेच महत्त्व दिले जाते. आपण भारान्वित निर्देशांक अभ्यासलेला आहेत. ज्यांनी भारान्वित निर्देशांक म्हणजे काय हे अभ्यासलं नसेल तर याच्यावर व्हिडिओ तयार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. त्या लिंकचा वापर करून तो व्हिडिओ नक्की पहा. प्रत्येक वस्तूंना सारखेच महत्त्व दिले जाते. भारान्वित निर्देशांकामध्ये प्रत्येक वस्तूंना सारखे महत्त्व दिले जात नाही. दुसरा पर्याय आहे विविध वस्तूंना योग्य भारांश दिला जातो. दुसरा पर्याय. त्यानंतर तिसरा पर्याय आहे बहुतेक वेळा संख्या ही भारांश म्हणून वापरली जाते. आणि चौथा पर्याय आहे भारान्वित निर्देशांक मोजण्यासाठी लास्पेअर आणि पाश्चेची पद्धत वापरली जाते. चौथा देखील पर्याय इथे बरोबर आहेत. बघूया आपण पर्याय काय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे ब, क आणि ड. दुसरा पर्याय आहे अ, क आणि ड. तिसरा पर्याय आहे अ, ब आणि ड. चौथा पर्याय आहे अ, ब, क आणि ड. योग्य पर्याय आहे ब, क आणि ड. फक्त पहिलं जे मी तुम्हाला सांगितलं की भारान्वित निर्देशांकामध्ये प्रत्येक वस्तूंना सारखे महत्त्व नसते. त्यामुळे आपण जे उत्तर आहेत, योग्य पर्याय आहेत, ते पर्याय क्रमांक पण लिहायचा. ब, क आणि ड हा भाग देखील लिहायचा. त्याशिवाय ब, क आणि ड मध्ये कोणते पर्याय दिलेले आहेत ते पर्याय, ती ओळ खाली लिहिणे गरजेचे आहेत. पुढे जाऊया. चौथा प्रश्न आहे निर्देशांकाच्या मर्यादांशी संबंधित विधाने. निर्देशांकाच्या ज्या मर्यादा दाखवलेल्या आहेत त्याच्याशी संबंधित विधाने. 2020 आणि 2021 या शैक्षणिक वर्षामध्ये निर्देशांकाच्या मर्यादा या अभ्यासक्रमातून रिड्यूस केलेल्या आहेत. त्यामुळे हा भाग आपल्याला अभ्यासावयाचा नाही 2020-21 साठी. त्यामध्ये पर्याय आहे निर्देशांक संपूर्णपणे खात्रीशीर नसतात. ब, गोळा केलेली माहिती पूर्वग्रह दूषित असू शकते. क, प्रत्येक सूत्रामध्ये काहीतरी उणीव असते. ड, निर्देशांक वस्तूमधील गुणात्मक बदलांकडे दुर्लक्ष करतात. पर्याय पाहूया. अ, क आणि ड हा पहिला पर्याय. दुसरा पर्याय अ, ब, क आणि ड. तिसरा पर्याय अ, ब आणि ड. चौथा पर्याय ब, क आणि ड. योग्य पर्याय अ, ब, क, ड. दिलेली चारही पर्याय निर्देशांकांच्या मर्यादामध्ये येतात. त्यामुळे ही चारही वाक्ये निर्देशांकाच्या मर्यादा दर्शवितात. उत्तर लिहिताना आपण ही चारही वाक्ये पुन्हा लिहायची. निर्देशांक संपूर्णपणे खात्रीशीर नसतात. गोळा केलेली माहिती पूर्वग्रह दूषित असू शकते. प्रत्येक सूत्रामध्ये काहीतरी उणीव असते. निर्देशांक वस्तूमधील गुणात्मक बदलाकडे दुर्लक्ष करतात. पाचवा प्रश्न पाहूया. योग्य जोडीचा पर्याय निवडा. गट अ, गट ब. गट अ यामध्ये पहिली जोडी आहे किंमत निर्देशांक, दुसरी आहे मूल्य निर्देशांक, तिसरी आहे संख्यात्मक निर्देशांक, चौथा आहे पाश्चेचा निर्देशांक. गट ब मध्ये 4 पर्याय दिले आहेत अ, ब, क आणि ड. अ पर्यायामध्ये समेशन P1 Q1 भागिले समेशन P0 Q0 गुणिले 100 हे पहिलं सूत्र. ब मध्ये दुसरं सूत्र आहे समेशन Q1 भागिले समेशन Q0 गुणिले 100. क चं सूत्र आहे समेशन P1 Q1 भागिले समेशन P0 Q1 गुणिले 100. चौथं सूत्र ड सूत्र आहे समेशन P1 भागिले समेशन P0 गुणिले 100. 4 सूत्रे दिलेली आहेत. गट अ मध्ये तसे 4 पर्याय दिलेले आहेत. याचं योग्य उत्तर शोधण्याआधी पर्याय पाहूया आपण. पर्याय आहेत पहिल्याचा ड, दुसऱ्याला क, तिसऱ्याला अ, चौथ्याला ब. दुसरा पर्याय आहे 1 ड 2 अ 3 ब 4 क. तिसरा आहे 1 ब 2 क 3 ड 4 अ. चौथा आहे 1 क 2 ड 3 अ 4 ब. योग्य पर्याय आहे दुसरा क्रमांक, ज्यामध्ये पहिल्या किंमत निर्देशांकाचं सूत्र ड कडे मॅच होणार आहेत. दुसरा अ, तिसरा ब आणि पाश्चेचा निर्देशांक तो चौथा क.
याची योग्य जोडी आपण आता या ठिकाणी तुम्हाला पर्याय दिसत नाहीयेत, पुन्हा एकदा आपण योग्य पर्याय लावू. किंमत निर्देशांक याचं सूत्र आहे समेशन P1 भागिले समेशन P0 गुणिले 100. त्यानंतर मूल्य निर्देशांक याचं योग्य सूत्र आहे समेशन P1 Q1 भागिले समेशन P0 Q0 गुणिले 100. त्यानंतर संख्यात्मक निर्देशांक याचं योग्य सूत्र आहे क समेशन Q1 भागिले समेशन Q0 गुणिले 100. त्यानंतर 500चा निर्देशांक याचं योग्य उत्तर आहे समेशन P1 Q1 भागिले समेशन P0 Q1 गुणिले 100. इथे अ ब क ड मी आहे तसंच लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये चेंजेस केले नाहीत. मात्र सूत्र ज्याचं त्याचं सूत्र त्याच्या समोर लावलेलं आहे, त्यामुळे ते कन्फ्युजन करून घेऊ नका. सूत्र बरोबर पाठ करून ठेवा म्हणजे पुढे गोंधळ होणार नाही. त्यानंतर दुसरा प्रश्न पाहूया, सहसंबंध पूर्ण करा. सहसंबंध पूर्ण करामध्ये पहिला प्रश्न आहे निर्देशांक भाववाढ. भाववाढ मोजायचा असेल तर निर्देशांकाचा उपयोग केला जातो. तर शेती उत्पादनाचा निर्देशांक काढायचा असेल तर त्याला कोणता निर्देशांक म्हणणार? आपल्याला उत्तर काढायचं आहे, त्याचं योग्य उत्तर असणार आहे कृषी उत्पादन निर्देशांक. त्यानंतर दुसरा प्रश्न पाहूया, पहिला आहे डॅश, त्यानंतर मूळ वर्ष किंमत P1 चालू वर्ष किंमत. जर चालू वर्ष किमतीला P1 म्हटलं जातं तर मूळ वर्ष किमतीला काय म्हणणार? मूळ वर्ष किंमतीला आपण P0 हे इनिशियल वापरतो, हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे लास्पेअर निर्देशांक हे कशाचं परिमाण मोजत असतं? जसं 500चा निर्देशांक चालू वर्षाचे परिमाण मोजते, लास्पेअरचा निर्देशांक कोणत्या वर्षाचे परिमाण मोजत असते? हा भाग इथे नेहमी लक्षात ठेवायचा. लास्पेअरचा निर्देशांक असेल तर मूळ वर्षाचे परिमाण, 500चा निर्देशांक असेल तर चालू वर्षाचे परिमाण. त्यानंतर चौथा प्रश्न आहे डॅश एक चल संयुक्त निर्देशांक चलांचा गट. चलांचा गट असेल तर संयुक्त निर्देशांक काढला जातो असं म्हटलं जाईल, परंतु एका चलाचा निर्देशांक काढला जात असेल तर त्याला एकीकृत निर्देशांक असे म्हटले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे फरक स्पष्ट करा. त्यामध्ये पहिला फरक स्पष्ट करा, साधा निर्देशांक आणि भारान्वित निर्देशांक असा प्रश्न विचारलेला आहे. आपण 3 कॉलम करणार आहोत, 3 रकाने दाखवणार आहोत तक्त्यामध्ये. पहिल्या रकान्यामध्ये मुद्दे असणार, दुसऱ्यामध्ये साधा निर्देशांक, तिसऱ्यामध्ये भारान्वित निर्देशांक आणि त्यांचा फरक स्पष्ट करणार. मग पहिला मुद्दा आपला व्याख्येचा असणार आहे. साधा निर्देशांक याची व्याख्या उत्पादनातील बदल, आयात निर्यात, व्यापारातील वाढ किंवा घट यासाठी ज्या निर्देशांकाचा उपयोग केला जातो त्याला साधा निर्देशांक असे म्हणतात. तर भारान्वित निर्देशांकाची व्याख्या पहा, वस्तूंचे उपभोगातील सापेक्ष महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येक वस्तूला भार देऊन त्यांचा वापर निर्देशांकात केल्यास त्याला भारान्वित निर्देशांक असे म्हणतात. त्यानंतर दुसरा जे फरक दाखवलेला आहे तो आहे राहणीमानाची कल्पना. यामध्ये साध्या निर्देशांकाचा फरक पाहूया. साध्या निर्देशांकावरून कामगाराच्या राहणीमानाची अधिक वास्तव कल्पना येऊ शकत नाही, तर भारान्वित निर्देशांकावरून कामगाराच्या राहणीमानाची अधिक वास्तव कल्पना येते. कारण की भारान्वित निर्देशांकामध्ये आपण कामगार वापरत असलेल्या वस्तूंना विशेष महत्त्व देतो आणि साध्या निर्देशांकामध्ये सर्व वस्तूंना सारखे महत्त्व असते, त्यामुळे आपल्याला वास्तव कल्पना येऊ शकत नाहीत. पुढचा जो फरकाचा मुद्दा आहे तो आहे वस्तूंचे महत्त्व. साधा निर्देशांक तयार करताना उपभोक्त्याला सर्व वस्तू सारख्याच महत्त्वाच्या वाटतात असे गृहीत धरलेले आहेत. भारान्वित पद्धतीत समाविष्ट होणाऱ्या सर्व वस्तूंना सारखे महत्त्व नसते. वस्तूंचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांना भार द्यावा लागतो. वास्तवता हा चौथा मुद्दा. साध्या निर्देशांकात वास्तवता कमी असल्याने वास्तवता कमी राहते. भारान्वित निर्देशांकात वस्तूंना भार दिल्याने निर्देशांकात अधिक वास्तवता येते. त्यानंतर फरक स्पष्ट करा. यामध्ये पुढचा फरक आहे किंमत निर्देशांक आणि संख्यात्मक निर्देशांक. मुद्द्यांमध्ये पहिला मुद्दा आहे अर्थ. चालू वर्षातील निरनिराळ्या वस्तूंच्या किमतीची बेरीज आणि मूळ वर्षातील निरनिराळ्या वस्तूंच्या किमतीची बेरीज यांच्या गुणोत्तराला 100ने गुणून
मोजला जाणारा निर्देशांक म्हणजे किंमत निर्देशांक होय. तर चालू वर्षातील निरनिराळ्या वस्तूंच्या नगसंख्येची बेरीज आणि मूळ वर्षातील निरनिराळ्या वस्तूंच्या नगसंख्यांची बेरीज यांच्या गुणोत्तराला 100ने गुणून मोजला जाणारा निर्देशांक म्हणजे संख्यात्मक निर्देशांक होय. किंमत निर्देशांकाची व्याख्या: काही प्रमुख वस्तूंच्या किमतीचा विचार करून त्याच्यापासून पैशाचे सापेक्ष मूल्य शोधून काढण्याचे साधन म्हणजे किंमत निर्देशांक होय. संख्यात्मक निर्देशांक याची व्याख्या करताना पाठ्यपुस्तकामध्ये काय माहिती दिलेली आहे? याला प्रमाणबद्ध निर्देशांक असेही म्हणतात. अर्थव्यवस्थेच्या उत्पादनातील किंवा उत्पादनाच्या भौतिक प्रमाणातील बदल मोजते. उदाहरणार्थ, कृषी उत्पादन, औद्योगिक उत्पादनाच्या परिमाणात काही कालावधीत झालेला बदल. पुढचं आहे सूत्र: P01 बरोबर समेशन P1 भागिले समेशन P0 गुणिले 100. हा किंमत निर्देशांकाचं सूत्र आहे. संख्यात्मक निर्देशांक Q01 बरोबर समेशन Q1 भागिले समेशन Q0 गुणिले 100. त्यानंतर फरक स्पष्ट करामध्ये तिसरा जो फरक आहे तो आहे लास्पेअर निर्देशांक आणि पाश्चेचा निर्देशांक. मुद्द्यांमध्ये पहिला आहे वैशिष्ट्य. मूळ वर्षातील वस्तूंच्या परिमाणाच्या आधारे निर्देशांक मोजणे हे लास्पेअरच्या निर्देशांकाचे खास वैशिष्ट्य आहे. मूळ वर्ष लक्षात घ्यायचं. आणि चालू वर्षातील वस्तूंच्या परिमाणाच्या आधारे निर्देशांक मोजणे हे पाश्चेच्या निर्देशांकाचे खास वैशिष्ट्य आहे. भार लास्पेअर निर्देशांक या तंत्रामध्ये मूळ वर्षातील वस्तूंच्या संख्येचा भार समाविष्ट केला जातो. पाश्चेच्या निर्देशांकामध्ये चालू वर्षाच्या परिमाणाच्या भाराचा समावेश होतो. तिसरा जो मुद्दा आहे ते आहे सूत्र. लास्पेअरचं निर्देशांक काढण्याचं सूत्र आहे P01 बरोबर समेशन P1 Q0 भागिले समेशन P0 Q0 गुणिले 100. आणि पाश्चेचं जे निर्देशांक काढण्याची पद्धती आहे त्याचं सूत्र आहे P01 बरोबर समेशन P1 Q1 भागिले समेशन P0 Q1 गुणिले 100. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5. खालील विधानांशी तुम्ही सहमत की असहमत आहात ते सहकारण स्पष्ट करा. पहिला प्रश्न आहे निर्देशांकामध्ये फक्त किंमत पातळीतील बदल मोजले जातात. याचं उत्तर पाहूया आपण. उत्तर आहे या विधानाशी मी असहमत आहे. कारण की आपण पाहिलेले आहेत पूर्वीच्या काळी निर्देशांक काढत असताना तिथे फक्त किंमत याच्यामध्ये किती बदल झालेला आहे ते काढण्यासाठी निर्देशांकाचा वापर होत होता. मात्र आधुनिक काळामध्ये निर्देशांकाचा वापर वेगवेगळे बदल मोजण्यासाठी केले जातात. त्यामुळे मी या विधानाशी असहमत आहे. हे आपलं पहिलं उत्तर येणार. याला 1 मार्क मिळेल. त्यानंतर आपण कारणे लिहिणार. पहिलं कारण निर्देशांकामध्ये किंमत पातळीतील बदलांप्रमाणेच राहणीमान, औद्योगिक उत्पादन, कृषी उत्पादन, आयात निर्यात इत्यादी विविध चलातील बदल मोजले जातात. उदाहरणार्थ 2 कालावधीतील श्रमिकांच्या उत्पादकतेतील बदलांचे प्रमाण व श्रम उत्पादकता निर्देशांकाद्वारे मोजले जाते. त्यानंतर तिसरा मुद्दा असेल ग्राहक किंमत निर्देशांक, घाऊक किंमत निर्देशांक, सेवा निर्मिती निर्देशांक, मानव विकास निर्देशांक इत्यादी विशिष्ट चलातील बदलांचे विशिष्ट हेतू निर्देशांकाद्वारे मापन केले जाते. म्हणजेच निर्देशांक वेगवेगळ्या कारणासाठी काढले जातात. त्याचा हेतू वेगवेगळा असू शकतो. अशा प्रकारे निर्देशांकामध्ये फक्त किंमत पातळीत बदल मोजले न जाता इतर अनेक आर्थिक चलातील बदल देखील मोजले जातात. दुसरा प्रश्न आहे निर्देशांकाला कोणत्याही मर्यादा नाहीत. 2020-21 नुसार तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकत नाहीत कारण की निर्देशांकाच्या मर्यादा हा भाग रिड्यूस केलेला आहे. उत्तर पाहूया तरी देखील. उत्तर: मी या विधानाशी असहमत आहे. कारण निर्देशांक नमुन्यावर आधारित असतात. निर्देशांक हा नमुन्यावर आधारित आहे. निर्देशांकाच्या रचनेत सर्व घटकांचा समावेश होत नाही म्हणून तो नमुना चुकांपासून मुक्त होत नाही. हा पहिला त्याचं मर्यादा सांगता येईल. त्यानंतर दुसरं आहे अपुऱ्या आकडेवारीवर आधारित.
निर्देशांकात सर्व घटकांचा समावेश न होता नमुन्यांचा समावेश होतो. निर्देशांकात तुलनेने अपुऱ्या माहितीच्या आधारे तयार केला जात असल्याने निर्देशांकाच्या निष्कर्षावर देखील मर्यादा येतात. त्यानंतर तिसरी मर्यादा आहे चुकीच्या उद्देशाचा परिणाम होतो. निर्देशांक मोजताना चुकीच्या उद्देशाने अयोग्य मूळ वर्ष निवडले असता निर्देशांकाच्या उपयुक्ततेवर मर्यादा येतात. उदाहरणार्थ रोजगार पातळीचा निर्देशांक मोजण्यासाठी जाणून बुजून आर्थिक मंदी किंवा दुष्काळ असणाऱ्या असाधारण वर्षाची मूळ वर्ष म्हणून निवड केली असता चालू वर्षात रोजगार पातळी वाढ झाल्याचे निर्देशांकावरून दिसून येईल, परंतु हे निष्कर्ष वास्तव असतीलच असे नाही. त्यानंतर चौथी मर्यादा आहे सूत्राची उणीव. निर्देशांक मोजण्यासाठी अचूक सूत्र नाही. निर्देशांक एक प्रकारची सरासरी असल्यामुळे सरासरीच्या सर्व मर्यादा निर्देशांकाला लागू होतात. त्यानंतर पाचवी मर्यादा आहे अर्थव्यवस्थेतील गुणात्मक बदलांच्या मापनाचा अभाव. लोकांचे सवयी, आवडी इत्यादी गुणात्मक बाबतीत काही कालावधीनंतर बदल होतात. अर्थव्यवस्थेतील या गुणात्मक बदलांच्या मापनाचा निर्देशांकात समावेश केला जात नाही. तिसरा प्रश्न पाहूया. आपण या विधानाशी सहमत आहात किंवा नाहीत? यामधील तिसरा प्रश्न, निर्देशांक हा मूळ वर्षाशिवाय तयार करता येतो. उत्तर पाहूया. मी या विधानाशी असहमत आहे, कारण की आपण पाहिले निर्देशांक काढत असताना आपण ज्या वर्षाचा निर्देशांक काढत असतो त्याबरोबरच एका मूळ वर्षाचा, एका पायाभूत वर्षाचा, एखादा संदर्भ वर्षाचा भाग घेतो आणि त्याची अशी तुलना करून चालू वर्षाचा निर्देशांक काढत असतो. त्यामुळे मूळ वर्षाशिवाय निर्देशांक तयार करता येणार नाहीत. म्हणून मी या विधानाशी असहमत आहे, कारण निर्देशांक मोजताना भूतकाळातील विशिष्ट वर्षाच्या तुलनेत एखाद्या चलामधील वर्तमान काळातील बदल मोजले जातात. भूतकाळातील या वर्षास मूळ वर्ष असे म्हणतात. निर्देशांक मोजण्यासाठी सर्वसामान्य मूळ वर्षाची निवड केली जाते. म्हणजेच मूळ वर्ष हे नैसर्गिक आपत्ती, युद्धजन्य परिस्थिती, आणीबाणी आणि महामारी इत्यादी पासून मुक्त असले पाहिजे. त्याचप्रमाणे चालू वर्षाच्या तुलनेत मूळ वर्ष अतिशय मागचे निवडले जात नाही. तिसरा मुद्दा आहे निर्देशांक मोजताना एखाद्या चलाचे मूळ वर्षातील मूल्य निर्देशित करण्यासाठी 0 हा प्रत्यय वापरला जातो व मूळ वर्षाचा किंमत निर्देशांक 100 गृहीत धरला जातो. मूळ वर्षाच्या आधारे चलाचे चालू वर्षातील बदल निर्देशांकाद्वारे मोजले जातात. अशा प्रकारे निर्देशांक हा मूळ वर्षाशिवाय तयार करता येत नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 आहे. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, निर्देशांकाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर, निर्देशांकाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. पहिला आहे सांख्यिकीय साधन. निर्देशांक हे एक महत्त्वाचे संख्या निर्देशांक तसेच सरासरी शास्त्रीय साधनही आहे. सरासरी काढण्याचे विशिष्ट साधन आहे. दुसरा मुद्दा, निर्देशांक हे सरासरी काढण्याचे एक विशिष्ट साधन आहे. निर्देशांक शेकडेवारी काढण्यास उपयुक्त ठरतात. तिसरा मुद्दा आहे चलातील बदलांच्या मापनास उपयुक्त आहे. निर्देशांक हे एका विशिष्ट काळात किंवा दोन भिन्न काळात किंवा दोन भिन्न स्थानामध्ये होणाऱ्या एका किंवा एकाहून अधिक चलातील बदलांचे प्रमाण मोजण्यासाठी उपयुक्त ठरतात. चौथा मुद्दा आहे एका चलाच्या आधारे किंवा चलाच्या गटाच्या आधारे मापन केले जाते. निर्देशांक एका चलाच्या आधारे किंवा चलाच्या गटांच्या आधारे मोजला जातो. एका चलाच्या सहाय्याने मोजल्या जाणाऱ्या निर्देशांकास एकीकृत निर्देशांक असे म्हणतात. चलाच्या गटापासून मोजल्या जाणाऱ्या निर्देशांकास संयुक्त निर्देशांक असे म्हणतात. चालू वर्षासाठी मोजमाप. निर्देशांक चालू वर्षासाठी तयार केला जातो. चालू वर्षात विशिष्ट चलात किती प्रमाणात बदल झाला आहे याचे निर्देशांकाच्या सहाय्याने मापन केले जाते. 6वा मुद्दा आहे मूळ वर्षाचा आधार. निर्देशांक मूळ वर्षाचा आधार घेऊन तयार केला जातो. ज्या वर्षापासून बदल मोजले जातात त्यास मूळ वर्ष असे म्हणतात. 7वा मुद्दा आहे मूळ वर्षातील निर्देशांक 100 गृहीत धरला जातो. निर्देशांक तयार करताना एखाद्या चलाचे
मूळ वर्षातील निर्देशांकाचे मूल्य 100 असल्याचे गृहीत धरले जाते व त्यानुसार त्या चलाच्या चालू वर्षातील मूल्याप्रमाणे चालू वर्षातील निर्देशांक मोजला जातो। त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे आर्थिक क्रियांचा भारमापक। अर्थव्यवस्थेतील कल आणि बदल मोजण्यासाठी निर्देशांक उपयुक्त ठरतो, त्यामुळे निर्देशांकाला आर्थिक क्रियांचे वायुभारमापक असे देखील म्हटले जाते। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद। थँक्यू।